नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क या विभागासाठीची जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, यासाठी ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, या परीक्षेनुसार जो एक्झाम रिझल्ट आहे जवान या पदासाठीचा, एक्झाम रिझल्ट जो आहे कॉन्स्टेबल या पदासाठीचा जाहीर करण्यात आलेला आहे आज. तर या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. कॉन्स्टेबल या पदाची जी निकाल जो आहे मेरिट लिस्ट, मार्क लिस्ट जी जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती, त्यानंतरची पुढची प्रोसेस कशी असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय आहे, त्याचबरोबर शारीरिक पात्रता याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर इथे पाहू शकता जो निकाल जो आहे एक्झाम रिझल्ट आहे कॉन्स्टेबल या पदासाठीची लिंक जारी करण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर. या लिंकची जी PDF जी लिंक आहे या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून विस्तारित पद्धतीने तुमचा जो निकाल आहे तो चेक करू शकता. निकालामध्ये याच्यामध्ये पाहू शकतो तुम्ही पोस्ट नेममध्ये कॉन्स्टेबल या पदासाठीची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर, ॲप्लिकेट नेम, त्याचबरोबर ऑब्जेक्शन नंतरचे जे मार्क्स आहेत एकूण मार्क्स हे दाखवण्यात आलेले आहेत. त्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचे जे एकूण मार्क्स आहेत याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, जी केली जाऊ शकते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुढची प्रोसेस कशी असणार आहे या भरतीसाठीची. याच्यामध्ये कॉन्स्टेबल या पदाचा जो निकाल जाहीर झालेला आहे, याच्यानंतर जी फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आहे म्हणजेच निवड यादी आणि जी प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर केली जाईल. त्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात पुढच्या प्रोसेसबद्दल. इथे पाहू शकता याच्यामध्ये पुढच्या प्रोसेसमध्ये जी शारीरिक चाचणी आहे ती तुमची घेतली जाणार आहे याच्यासाठीची जवान या पदासाठीची. तर यानुसार याच्यामध्ये उंची 165 सेंटीमीटर अनुमानी आवश्यक आहे. त्याच्यानंतर छाती जी आहे 79 सेंटीमीटर आवश्यक आहे. वजन या कॅटेगरीसाठी लागू नाही आहे पुरुष उमेदवारांसाठी. याच्यामध्ये अर्हता जी आहे महत्त्वाची आहे जवान या पदासाठीची. त्यानंतर जी एक्झाम झालेली आहे यानुसार जी सिलेक्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये शारीरिक पात्रता, पडताळणी आणि मैदानी चाचणी असणार आहे. त्याचबरोबर निवड प्रक्रिया पाहू शकता. याच्यामध्ये जी एक्झाम झालेली आहे परीक्षा शुल्क, याच्यामध्ये जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान निवाहचालक राज्य उत्पादन शुल्क या पदांकरता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या कमाल प्रमाणात व प्रवर्गनिहाय उमेदवारास शारीरिक पात्रता, पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. म्हणजे ही जी यादी गुणवत्ता यादी जारी करण्यात आलेली आहे, या गुणवत्ता यादीमधून जे 85%पेक्षा जास्त गुण मिळालेले उमेदवार असतील ते पुढच्या प्रोसेससाठी पात्र ठरतील. आता याच्यामध्ये पुढची प्रोसेस जी आहे याच्यामध्ये शारीरिक चाचणी आहे आणि त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी आहे, शारीरिक पात्रता पडताळणी आहे. तर याच्यामध्ये शारीरिक चाचणीसाठी पाहू शकता जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान निवाहचालक, त्याच्याबरोबर या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि शारीरिक पात्रता पडताळणी नंतर होणाऱ्या मैदानी चाचणीत मिळालेल्या एकत्रित गुणांची बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. म्हणजे निवड यादी तयार करताना याच्यामध्ये पुढच्या प्रोसेसमध्ये पाहू शकता शारीरिक चाचणी, त्याचबरोबर मैदानी चाचणीत मिळालेले एकूण गुण यांची बेरीज आणि लेखी परीक्षा यांची बेरीज या आधारावर जी मेरिट लिस्ट आहे, प्रतीक्षा यादी, त्याचबरोबर निवड यादी जाहीर केली जाईल. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया याच्यामध्ये देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने असणार आहे. अंतिम निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची क्रमवारी रँकिंग सामान्य प्रशासन विभागानुसार जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार निश्चित करण्यात येईल. याच्यामध्ये प्रतीक्षा सूची जी आहे याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये अर्ज करण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये जाहिरातीतील नमूद विविध संवर्गातील पदांची प्रतीक्षा सूची निवड यादी सर्व प्रकारच्या परीक्षा होऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीकरता पुढील निवड प्रक्रियेची कारवाई सुरू होण्याचा दिनांकापर्यंत जी असेल पहिली त्याच्यामध्ये होईल. तर यानुसार याच्यामध्ये जी पुढची प्रोसेस आहे याच्यामध्ये आता तुमचे जे मार्क्स लिस्ट आहे त्यानुसार 85%पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येईल आणि त्यांच्या प्रोसेसमधून या तिन्हीचे एकत्रित गुण करून याची जी मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. त्यानुसार निवड यादी आणि सिलेक्शन यादी आहे त्याचबरोबर जी प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर केली जाईल आणि त्यावर जे फायनल सिलेक्शन असणार आहे यामध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शनमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यासाठी महत्त्वाचे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याच्यामध्ये पाहू शकता. याच्यामध्ये SSC
10वीचं सर्टिफिकेट आवश्यक आहे, वयाचा पुरावा आहे, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा असल्यास त्याच्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती असल्यास पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आवश्यक आहे. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूंसाठी आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा आहे, अनाथ आरक्षणाचा पुरावा, त्याचबरोबर अराखीव महिला खेळाडू, दिव्यांग माजी सैनिक, अनाथ आरक्षण असल्याचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता मराठी भाषेचे ज्ञान असण्याचा महत्त्वाचा पुरावा आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्याच्यानंतर कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याच्यानंतर MSCIT सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर हलके मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव जवानी वाहन चालक या पदाकरता आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने जी जवान या पदासाठीची जी कॉन्स्टेबल या पदासाठीची जी फायनल जो निकाल आहे, गुणवत्ता यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पुढची प्रोसेस जी कशा पद्धतीने आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने या भरतीसाठीची जी प्रोसेस आहे जवळजवळ पूर्ण होत आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.